नाशिकच्या निफाडमध्ये मुसळधार पावसाचा मिरची पिकांवर परिणाम झालेला आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे। आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। सतत कोसळणाऱ्या पावसाचा फटका आता हा शेती पिकांना मोठ्या प्रमाणात बसताना दिसतोय आणि त्याच्यामध्ये मिरची ह्या पिकाला सुद्धा फटका बसलेला आहे। आपण आता या ठिकाणी नाशिकच्या निफाड तालुक्यातील गोळेगाव या गावामध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर मिरचीचं पीक या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। पीक सुद्धा जोमदार आलेलं आहे, मात्र सततच्या पावसाच्या पाण्यामुळे या ठिकाणी मुळ्या ज्या आहेत तर त्या चोकअप झालेल्या आहेत आणि याच्यावर आता कुठेतरी शेतकऱ्यांना अतिरिक्त औषध फवारणीचा खर्च या ठिकाणी करावा लागतोय आणि त्याच्यामुळे कुठेतरी हा शेतकरी जो आहे तर तो आर्थिक अडचणीत सापडलेला आहे। 50 ते 55 हजार रुपये इतका खर्च झालेला आहे, मात्र हा खर्च सुद्धा आता निघणं मुश्किल झालेला आहे। कुठेतरी शासनाने या ठिकाणी पंचनामा करावा आणि आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मिरची उत्पादक शेतकरी करताना दिसत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। बातमी बुलढाण्यामधून आहे। रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कपाशी मकाला फटका बसलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यासह मोताळा तालुक्यामध्ये रात्री मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश पाऊस झाला। यामुळे नदी नाल्यांनाही पूर आला असून शेतामध्ये पाणी साचलंय। बुलढाण्यामध्ये अवकाळीमुळे कपाशी आणि मकाला फटका बसलेला आहे। पुन्हा एकदा शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय।